जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिची संशयास्पद हत्या। आत्महत्येचा दावा कुटुंबीय व समाजाने फेटाळला। भंडारा जिल्हा लहुजी सेनेमार्फत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेली मौजा टाका येथील अनुष्का किरण पाटोळे वय अवघे 12 वर्ष ही मातंग समाजातील विद्यार्थिनी इयत्ता 6वी मध्ये शिकत होती। अनुष्का ही अभ्यासात हुशार, धाडसी स्वभावाची आणि शाळेतील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारी मुलगी होती। तिच्या वागणुकीत आत्महत्येस प्रवृत्त होईल असे कोणतेही लक्षण नव्हते असे कुटुंबीय सांगतात। शाळेच्या शासकीय वसतिगृहात अनुष्काचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला। मात्र गंभीर बाब म्हणजे कुटुंबियांना कोणतीही माहिती न देता शाळेतील महिला शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मृतदेह थेट लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवला। प्राथमिक तपासणी न करता मृतदेह शवविच्छेदन गृहात टाकण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी आत्महत्येचा निष्कर्ष दिला असला घटनास्थळाची परिस्थिती, जखमा व परिस्थिती पाहता ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा ठाम दावा कुटुंबीय आणि समाज बांधव करतायत। या संपूर्ण प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत असून शाळा प्रशासनाची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे। या घटनेमुळे संपूर्ण मातंग समाजात तीव्र संताप आणि दुःखाचे वातावरण पसरलंय। दोषींना तत्काळ अटक करावी, या प्रकरणाची SIT तसेच CBI मार्फत चौकशी करावी आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही आणि अनुष्का पाटोळेच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मातंग समाज शांत बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या गंभीर प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते, दोषींना अटक होईल की नाही आणि अनुष्काला न्याय मिळणार का, या सर्व घडामोडींवर आम्ही ठेवणार आहोत लक्ष। नमस्कार, मी अंकुश इस्तारोजी बावणे, लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र या सामाजिक संघटनेचा मी भंडारा गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मी पदावर काम करतो आहे। आणि 4 जानेवारी 2026 रोजी लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात आमच्या समाजातील एक चिमुकली बालिका, फक्त ती 6 वर्षाची बालिका होती, त्या बालिकेच्या त्या ठिकाणी खून करण्यात आला आहे आणि त्याला एक वेगळं वळण देण्यात आलेलं आहे। त्यानं आत्महत्या केली असा तिथला जो प्रशासन आहे, हा प्रशासनाने तिथं प्रयत्न करतात की आत्महत्या केली मुलीनं, परंतु बसून कोणी फाशी घेत नाही। परंतु ह्या मुलीला इथं मारण्यात आलेला आहे, तिला टॉर्चर करण्यात आलेला आहे, तिचा खून करण्यात आलेला आहे। या मागणीसाठी आम्ही लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाज भंडारा जिल्ह्याच्या वतीने आम्ही आज भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत। माझे नाव गणेश ढोके, भंडारा जिल्हा, राहणं माझे शिवनगरीमध्ये आहे आणि मी समाजामध्ये आम्ही नौसैन्याचं काम करत असून समाजाला होणारा अन्याय, आमच्या त्या जालन्यामधल्या चिमुकलीला जो लातूरमध्ये मारण्यात आलं आणि त्याचा खोटं अपप्रचार करून फाशी घेतली, पण माझ्या लक्षात येते किंवा तुमच्या पण लक्षात येते की लहान मुलगी ही फाशी स्वतःला देऊ शकत नाही, तिच्यावर अन्याय झालेला आहे। आणि या समाजांचं गरीब असल्यामुळे यांच्याकडे कोणी सरकार लक्ष देत नाही, तरी आम्ही संघर्ष करण्यास तयार आहोत आणि या मारेकरीचा शोध घेऊन त्यांना फाशी दिल्याशिवाय सरकारने चूप बसू नये, अन्यथा आम्ही संघर्ष करण्यास तयार आहोत। अनुष्का पाटोळे हिचा वसतिगृहामध्ये, नवोदय जवाहर वसतिगृहामध्ये फाशी लावली। म्हणजे शासनाने असे दाखवले की फाशी लावली, पण 6व्या वर्गात शिकणारी चिमुकली ही फाशी कशी घेणार? काय होतं तिला? असं कोणतंही झालं, ही फाशी नसून ही जाणून बुजून केलेली हत्या आहे आणि ही हत्या मातंग समाज कधी खपून घेणार नाही। आणि यासाठी आम्हाला जर रस्त्यावर जरी उतरावं लागेल तर रस्त्यावर उतरू आम्ही आणि त्या जशा तसे उत्तर देऊ। जर मातंग समाजाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही त्या आरोपींना त्याच्या घरात घुसून मारायची अवकाश ठेवू, हेच मी बोलतो। आणि मी तुमच्या वतीने, माध्यमाच्या वतीने हे सांगत आहो की त्यांना, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। नसल देत तर आमचा मातंग समाज हा काही लाचार नाही आहे, जशाच तसे उत्तर द्यायलाही तयार राहील। जवाहर नवविद्यालय मुक्काम टाका, तालुका औसा, जिल्हा लातूर येथील आमच्या मातंग समाजातील मुलगी, तिचे नाव अनुष्का किरण पाटोळे, हिची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे।
याकरिता आम्ही मातंग समाजाचे सर्व संघटनेचे लोक या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहोत आणि त्यांना निवेदन द्यायच्या करिता सर्वांची आमची मागणी आहे की तिच्यावर अन्याय अत्याचार जो झालेला आहे त्याकरिता शासनाने खबरदार जबाबदारी घ्यावीत आणि ज्या दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी व दोषीला फाशी देण्याची शिक्षा करावी हे आम्ही लवजी शक्ती संघटनातर्फे निवेदन देत आहोत. अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी घेऊन आम्ही इथपर्यंत आलो आणि तिच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे.